नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या आर्थिक संबंधांचा विचार करणार आहोत। म्हणजे फायनान्स रिलेशन्स बिटवीन सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंटचा विचार आज आपण करणार आहोत। मित्रांनो, मागील भागामध्ये आपण बघितलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये 3 प्रकारचे संबंध आहेत। यामध्ये एक कायदेविषयक संबंध, दुसरे प्रशासकीय संबंध आणि तिसरे आर्थिक संबंध। तर पहिले जे 2 संबंध आपण बघितले हे भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 11 मध्ये दिलेले होते। आणि आज आपण जे संबंध आर्थिक संबंध पाहणार आहोत हे प्रकरण भाग म्हणजे जो आहे भारतीय राज्यघटनेच्या 12व्या भागामध्ये या 2 प्रकरणामध्ये दिलेले आहेत। म्हणजे भारतीय राज्यघटनेचं प्रकरण 12 म्हणजे भाग जो आहे तो 12वा आणि याच्यामध्ये 2 प्रकरण याच्यासाठी देण्यात आलेले आहे। कारण मित्रांनो, आपण पाहतो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी किती सूचित झाली आहे? 3 सूचीमध्ये। म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे अधिकार विभाजित करण्यात आले आणि त्यानुसार केंद्राने कोणत्या विषयावर कायदा करायचा, राज्याने कोणत्या विषयावर कायदा करायचा, मग दोघांना कायदा करण्याचा अधिकार म्हणजे समवर्ती सूचीतील विषयांवर केव्हा त्यांचा कायदा मंजूर होईल, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या। याशिवाय उर्वरित विषय केंद्र सरकारला देण्यात आले। मग आता इथे आपण बघितलं की केंद्र सरकारचं क्षेत्र हे पूर्ण भारतभर आहे आणि राज्य सरकारचं क्षेत्र हे फक्त त्या प्रादेशिक क्षेत्रापुरते म्हणजे त्या राज्यापुरतेच सीमित आहे। म्हणजे व्यापकता कुणाची जास्त आहे? केंद्र सरकारची। मग आता केंद्र सरकारची व्यापकता विचारात घेऊन या ठिकाणी आपण पाहतो कोणतंही धोरण जर ठरवायचं असेल, योजना अंमलात आणायची असेल तर केवळ घोषणा करून उपयोग आहे का? त्यासाठी पैशांची गरज असते। म्हणून पैसे जर मिळवायचे असतील तर आपल्याला माहिती आहे की आपण टॅक्सच्या रूपातनं सरकारकडे पैसा जमावतो। मग हा टॅक्स कुणी लावायचा, कसा लावायचा, कोणता टॅक्स कुणाला लावायचा अधिकार याचं सुद्धा विभाजन करण्यात आले। म्हणून केंद्र सूचीमधले जे विषय आहेत त्यावर टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला असेल? केंद्र सरकारला। राज्य सूचीतील विषयांवर टॅक्स कोण लावेल? राज्य सरकार। आणि समवर्ती सूचीतील विषयांवर टॅक्स लावण्याचा अधिकार केंद्राला पण आहे आणि राज्याला पण आहे। मग आता या संदर्भात जर विचार केला तर मित्रांनो, जेव्हा जेव्हा भारतामध्ये टॅक्स लावण्याची वेळ आली असेल तेव्हा आपण पाहतो की इन्कम टॅक्स पूर्ण देशासाठी लावण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे। तसंच आपण पाहतो गिफ्ट टॅक्स वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे एकूण जर 15 विषय जर बघितले तर त्या 15 विषयांवर टॅक्स लावण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला दिलेला आहे। आणि 20 विषय असे दिलेले आहेत जसं शेती असेल किंवा आरोग्य असेल, शिक्षण असेल, यावरचे जे टॅक्स आहेत ते घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारला दिला आहे। आता काम मात्र केंद्र सरकार धोरण ठरवणार, राष्ट्रीय पॉलिसी ठरवण्याचं काम केंद्र सरकारचं आहे। पण केंद्र सरकारने ठरवलेल्या पॉलिसीच्या संदर्भात आपण बघितलं की केंद्र सरकारने जर धोरण ठरवलं असेल तर त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठीचे निर्देश ते राज्यांना देऊ शकतात। मग राज्यांना निर्देश देणार, मग राज्यांना त्या योजनांची अंमलबजावणी करायची आहे। मग अंमलबजावणी करत असताना तेवढा पैसा केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात येतो। मग आता या संदर्भात जर विचार केला तर सोर्सेस हे 2 प्रकारचे दिसतात। एक तर आहे टॅक्स रूपाने येणारा पैसा आणि दुसरा आहे राज्याकडे ग्रँट रूपाने येणारा पैसा। मित्रांनो, आपण पाहतो की केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या जेव्हा योजना आखतात तेव्हा त्या योजनाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडून राज्यांना तितकी मदतही दिली जाते। पण मदत देत असताना इथे मात्र आर्थिक रिलेशन्स मेंटेन करताना विचार केला जातो। 2 भाग त्या ठिकाणी विचारात घेतले जातात। जो राष्ट्र म्हणजे जे राज्य विकसित असतील त्यांच्यासाठीची पॉलिसी ही केंद्र सरकारची वेगळी असते आणि जे राज्य मात्र अविकसित असतील अशा अविकसित राज्यांसाठी केंद्र सरकारची पॉलिसी वेगळी असते। विकसित राष्ट्राकडनं जी काही रक्कम आली असेल त्यातनं काही रक्कम ही त्या अविकसित राष्ट्रांकडे ट्रान्सफर करण्याचा अधिकार हा पार्लमेंटला म्हणजे केंद्र सरकारला आहे। म्हणजे केंद्र सरकार विचार काय करतंय की संपूर्ण देशाचा विकास करायचा, म्हणून जे विकसित राष्ट्र आहे त्यांच्याकडनं आलेला जो काही पैसा असेल, जसं महाराष्ट्र विकसित राष्ट्र आहे म्हणजे हे महाराष्ट्र एक विकसित राज्य आहे। या महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, या विकसित राष्ट्रांकडनं जो पैसा येईल त्या पैशांचा विनियोग ज्या अविकसित राष्ट्र असतील किंवा जे काही घटक आहेत समाजामध्ये दुर्बल घटक आहे किंवा आदिवासी असतील, ट्रायबल एरिया म्हणजे अनुसूचित जमाती आहे ज्यांचा विकास झालेला नाही, अशा अविकसित भागातील लोकांसाठी तो पैसा खर्च करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे। म्हणून मित्र लक्षात घ्या की विकसित आणि अविकसित या दोन्ही गोष्टींचा विचार करून टॅक्स किती येणार आणि तो डिस्ट्रीब्युशन कसा करायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे। आता राज्यसूचीतील जो पैसा आहे म्हणजे राज्यसूचीतील जे विषय आहेत त्या राज्यसूचीतील विषयांच्या संदर्भात राज्य सरकार कायदा करेल, निर्णय घेईल। पण बऱ्याचदा आपण पाहतो इंटरस्टेट रिलेशन्स येतात।
आता माझ्या महाराष्ट्रामध्ये जर किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये केळी आहे, केळीचं उत्पादन होत आहे, आता ही केळी मला दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात पाठवायची असेल तर याच्या संदर्भात मला गाईडलाईन्स केंद्राच्या फॉलो करावे लागतील. म्हणून केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच या ठिकाणी आर्थिक धोरण सुद्धा ठरत असतं. म्हणून केंद्र सरकार जसे जसे निर्देश देतील त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणेच राज्य सरकार टॅक्स लावणार. मित्रांनो, या ठिकाणी टॅक्स कुणी लावायचा, तो कुणी वसूल करायचा, त्यातला किती वाटा केंद्राने ठेवायचा, त्यातला किती वाटा राज्याला द्यायचा, याच्या संदर्भात सुद्धा 4 भाग केलेले आहेत. आता या ठिकाणी आपण पाहतो की काही वस्तू अशा आहेत की ज्याचा टॅक्स पूर्णतः केंद्र सरकार लावतात आणि केंद्र सरकारच वसूल करतात आणि आलेली संपूर्ण रक्कम ही केंद्र सरकारकडे ठेवली जाते. आता यानंतर आपण काही टॅक्स असे पाहतो की जे केंद्र सरकार लावतात, केंद्र सरकार राज्यांना वसूल करायला सांगतात, त्यातला काही वाटा हा केंद्राकडे पाठवायला सांगतात आणि काही वाटा राज्याला ठेवायला सांगतात. काही टॅक्स असे आहेत की जे संपूर्णतः केंद्र सरकार लावतात, राज्यांना वसूल करायला सांगतात आणि तो सांगतात राज्यांना तुमच्याचकडे राहू द्या त्या विकास कामासाठी. म्हणजे जसे विकास काम असतील त्याप्रमाणे त्या टॅक्सचा विचार केला जातो. आता उदाहरणार्थ औषधी आहे, कॉस्मेटिक्स आहे, याच्यावरचा टॅक्स जरी लावण्याचा अधिकार केंद्र सरकारला असला तरी राज्य सरकारकडनं होणारी वसुली विचारात घेऊन त्यांनाच त्या वस्तूंचा वापर म्हणजे टॅक्स आलेल्या रकमेचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारकडून निर्देश दिले जातात. अशा प्रकारे केंद्र सरकार काही टॅक्स लावतील, ते स्वतःकडे ठेवणार, काही टॅक्स केंद्र सरकार लावणार, त्यातला काही वाटा राज्यांना सांगतील तुम्ही ठेवा आणि काही आमच्याकडे पाठवा. काही टॅक्स असे आहेत की केंद्र सरकार लावणार, राज्यांना वसूल करायला लावणार आणि तो पूर्णच्या पूर्ण रक्कम केंद्राकडे मागवली जाते. काही टॅक्स असे आहेत की ज्याच्यातली काही रक्कम ही केंद्र सरकार स्वतःकडे न मागवता राज्यांना विकास कामासाठी वापरण्यासाठी सांगतात. अशा प्रकारे 4 भागांमध्ये कशा पद्धतीने करांची वसुली करायची याचा निर्णय मात्र आपण पाहतो की शासनाकडनं घेतला जातो. मित्रांनो, अशा प्रकारे कोणता कर कुणी लावायचा, मग 15 विषय ज्यामध्ये दिलेले आहेत, हे 15 विषयामध्ये आपण पाहतो गिफ्ट टॅक्स असेल तर तो केंद्र सरकार लावणार, इन्कम टॅक्स आहे केंद्र सरकार लावणार, सर्व्हिस टॅक्स आहे केंद्र सरकार लावणार. अशा 15 विषयांची यादी आपल्याकडे म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स असेल म्हणजे सहकार क्षेत्रावरचा कर असेल तोही केंद्र सरकारकडून लावला जातो. पण शेतीवरचा टॅक्स असेल किंवा महसूल असेल तर या संदर्भात आपण पाहतो करमणुकीवरचा कर असेल, जाहिरातीवरचा कर असेल, तो लावण्याचा अधिकार मात्र कुणाला आहे? राज्य सरकारला आहे. पण काही विषय असे आहेत म्हणजे जवळजवळ 20 विषय असे आहेत किंवा त्यापेक्षा अधिक, आता वेळेनुसार परिस्थितीनुसार या विषयांची संख्या पण बदलत गेली आहे. मग यामध्ये आपण पाहतो की जे सामायिक सूचीतील विषय आहेत, या सामायिक सूचीतील विषयांच्या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांना टॅक्स लावण्याचे काही ठिकाणी अधिकार आहे. मग आता या ठिकाणी दोघांना अधिकार दिले तर कोणी किती रक्कम ठेवायची या संदर्भात सुद्धा गाईडलाईन आपल्या भारतीय संविधानात दिली आहे. आणि मित्रांनो, सगळ्या गोष्टी संविधानात्मक पद्धतीने केलेल्या आहेत. आता ही रक्कम कोण देणार असाही प्रश्न आपल्यामध्ये निर्माण होत असेल की जर केंद्र सरकारकडून राज्याला ग्रँट येते तर ही ग्रँट देण्याचं काम कुणाचं? तर फायनान्स मिनिस्टरचं, म्हणजे जो केंद्रीय अर्थमंत्री असेल या केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून आपल्या राज्यांना ग्रँट येत असते. पण किती ग्रँट कोणत्या राज्याला द्यायची हे कोण ठरवणार? तर या ठिकाणी वित्त आयोग जे आहेत त्या वित्त आयोगांमार्फत ठरवलं जातं. म्हणून इन्कम किती येणार आणि कशा पद्धतीने इन्कम लावायचा या संदर्भाच्या ज्या काही घटनात्मक तरतुदी आहे, या घटनात्मक तरतुदीमध्ये जोपर्यंत घटनात्मक बदल केला जात नाही किंवा घटनात्मक दुरुस्ती होत नाही तोपर्यंत यात बदल करण्याचा अधिकार केंद्राला पण नाही आणि राज्याला पण नाही. कारण आपण पाहतो की घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. मग केंद्र सरकारने उद्या घटना दुरुस्ती करावी आणि जास्तीत जास्त पैसे किंवा इन्कम स्वतःकडे ठेवायचा, म्हणजे केंद्र सरकारने एखादी घटना दुरुस्ती करायची आणि जास्तीत जास्त इन्कम स्वतःकडे ठेवायचा, असं जर झालं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद होऊ शकतात. कधी कधी एक राज्य दुसऱ्या राज्यांमध्ये आर्थिक संबंधावरून म्हणजे रिलेशनशिप बिघडण्याची दाट शक्यता असते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी निर्धारित करत असताना घटनात्मक प्रोव्हिजन्स, घटनात्मक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 80व्या घटना दुरुस्तीने काही वेळेस बदल झालेले आहेत. यानंतर आपण पाहतो 101वी जी घटना दुरुस्ती झाली जीएसटीच्या संदर्भात, या जीएसटीच्या संदर्भात सुद्धा कुणी किती टॅक्स घ्यायचा आणि कराची आकारणी, मग याच्यामध्ये आपण 2 भाग पाहतो, एक सीजीएसटी आणि एक एसजीएसटी. म्हणजे सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस, वस्तू आणि सेवा कर सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि त्यातला किती वाटा राज्य सरकारला मिळेल, म्हणजे त्याच्यात निम्मा वाटा आपण पाहतो की म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस म्हणजे सीजीएसटी, सी म्हणजे सेंट्रल आणि एस म्हणजे स्टेट, यांच्यामध्ये कशा पद्धतीने गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचं वितरण केलेलं आहे याचा विचारही आपण केलेला आहे.
मग आता या पद्धतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये जर एखादा बदल करायचा, जसं आता मागे वॅट लागत होता, या वॅटला आता जीएसटी मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, मग याच्यासाठी घटना दुरुस्ती केली तेव्हाच हा बदल झाला. म्हणून जोपर्यंत घटना दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत या रिलेशन्समध्ये आपण पाहतो कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा अधिकार न पार्लमेंटला आहे न स्टेट गव्हर्नमेंटला आहे. म्हणजे राज्य सरकारलाही नाही, केंद्र सरकारलाही. कारण रिलेशन शेवटी फायनान्सवर डिपेंड आहे. आपण पाहतो आर्थिक संबंधावरूनच मोठ्या प्रमाणात वाद होतात आणि हे वाद होऊ नये म्हणून यासाठीच्या घटनात्मक तरतुदी आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 12व्या भागामध्ये ह्या पूर्ण तरतुदी दिलेल्या आहेत की कोण कोणता टॅक्स लावेल, कशा पद्धतीने टॅक्स लावेल, कोणत्या वस्तूवर टॅक्स लावण्याचा अधिकार कोणाला असेल, तो टॅक्स कोण जमा करेल, कोण खर्च करेल, कोणाला किती अधिकार असेल, हे संपूर्ण प्रोव्हिजन्स जे आहेत त्या 268 पासून ते 283 पर्यंत दिलेले आहे. अशा प्रकारे एक मोठ्या प्रमाणावर म्हणजे भारतीय राज्यघटनेचा जो भाग 12वा आहे हा पूर्ण आर्थिक रिलेशन्सवरच डिपेंड आहे. मित्रांनो, केवळ आज आपण इन्कमचा विचार केला. आता हा आलेला पैसा कोणत्या राज्याला किती द्यायचा, म्हणजे ग्रँट द्यायची आहे, मग ग्रँट देण्याच्या संदर्भात एखाद्या राज्याला किती ग्रँट द्यायची हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असेल? वित्त आयोगाला आहे. म्हणून वित्त आयोगामार्फत या वाटणी केली जाते. या वित्त आयोगाच्या संदर्भात आपण पुढच्या भागात विचार करूया. आज आपण केवळ काय बघितलंय की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे आर्थिक संबंध कोणत्या घटनात्मक तरतुदीच्या आधारावर निश्चित करण्यात आले. हे निश्चित करत असताना बघितलं की आपण 12वा भाग आहे, यामधल्या कलम 268 पासून तर 283 पर्यंत याची नोंद केलेली आहे. घटनात्मक बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आर्थिक संबंधामध्ये कोणत्याही व्यक्तीला किंवा शासनाला म्हणजे मग केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांना म्हणजे हस्तक्षेप करता येत नाही. यांच्यामध्ये पारदर्शकता पण असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून केंद्र सरकारकडे किती पैसा जमा झाला, राज्य सरकारकडे किती पैसा जमा झाला हे एकमेकांना कळवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली की ज्या सरकारकडे म्हणजे राज्य सरकारकडे जास्त पैसा येत असेल, म्हणजे जे डेव्हलप स्टेट आहेत त्या डेव्हलप स्टेटकडनं जास्तीत जास्त पैसा केंद्राकडे येईल आणि मग केंद्र अनडेव्हलप जे स्टेट आहे म्हणजे अविकसित राज्यांसाठी तो पैसा कसा खर्च करता येईल, म्हणजे त्यांनाही आपल्या विकासाच्या प्रवाहात कसा आणता येईल. मग ते राज्य असेल किंवा मग मागासलेला म्हणजे अनुसूचित जमातीचा जो वर्ग असेल जो अजूनही विकासाच्या प्रवाहात आला नाही त्यांच्यासाठी खर्च करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. पण यामध्ये लक्षात घ्या की कोणाला किती पैसा द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार शेवटी कोणाला आहे? केंद्र सरकारला आहे. म्हणून आपण बऱ्याचदा पाहतो की जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं सरकार वेगळं असेल तर त्या राज्यांकडे येणारी आर्थिक मदत थोडीशी थांबवली जाते. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं जर सरकार हे एकाच पक्षाचं असेल तर तिथे मात्र आर्थिक संबंधात तणाव येत नाही. पण बऱ्याचदा असं पाहतो आपण की ज्या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये वेगळ्या पक्षाचं सरकार असेल आणि राज्यामध्ये वेगळ्या पक्षाचं सरकार असेल तिथे मात्र तणावपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात. कारण याला कारणच आहे की किती अमाऊंट कोणाला किती द्यायची हे ठरवण्याचा अधिकार मात्र पार्लमेंटला आहे. आणि पार्लमेंट त्याप्रमाणे त्या राज्यांना, कारण घटनांमध्ये असं नाही म्हटलंय की अशा या कामासाठी एवढी पैसे द्यावे, केवळ विकासात्मक कामांसाठी मदत करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. मग केंद्र सरकारने किती अनुदान कोणत्या राज्याला द्यायला पाहिजे याविषयी कुठेही प्रोव्हिजन नसल्यामुळे बऱ्याचदा आपण पाहतो केंद्र राज्य यांच्यामध्ये आर्थिक संबंधावरून तणाव निर्माण झालेले आपण पाहतो. पण मित्रांनो, हे तणाव सोडवण्याचा अधिकार शेवटी कोणाला आहे? केंद्र सरकारला. म्हणजे आता बघा, इन्कम सर्वात जास्त कोणाचं, विषय ज्यांचे जास्त त्याला इन्कम जास्त, त्याच्यानंतर इन्कम जास्त आहे, त्याच्यानंतर राज्य सूचीवर फक्त कायदा करून आणि टॅक्स लावण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. पण ते विषय मर्यादित आहे. काम मात्र राज्यांचं जास्त आहे पण विषय मर्यादित आहे. मग अशा वेळेस साहजिकच राज्याला कुणाकडे डिपेंड राहावं लागतं? केंद्र सरकारकडे. मग केंद्र सरकारवर डिपेंड राहायचं म्हटलं की केंद्र सरकारकडनं अनुदान आल्याशिवाय राज्य सरकार काम करू शकत नाही. म्हणून आर्थिक नाड्या ह्या सगळ्या कुणाच्या हातात आहे? केंद्र सरकारच्या. राज्य सरकारला कोणतंही काम करायचं असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशाचा विचार करूनच काम करावं लागतं. आणि राज्य सरकारला मग ही सगळी कामं करत असताना आपली चादर किती आहे ती चादर पाहूनच पाय पसरावे लागतात. नाहीतर मग जास्तीचं काम करायचं राज्य सरकारने असा जर निर्णय घेतला तर मग लोनची प्रोव्हिजन करावी लागेल. मग कर्ज घ्यायचं तर एक तर केंद्र सरकारकडनं घ्या किंवा मग बाजूच्या एखाद्या राज्याकडनं कर्ज घेण्यासाठीची परवानगी घ्या. मग आता हे कर्ज जरी घ्यायचं तरी कर्जाची परतफेड करण्याची ताकद ज्या राज्यामध्ये असेल तेच राज्य कर्ज घेऊ शकतात. म्हणून सोर्सेस जे राज्याकडे आहे, एक स्वतःचं इन्कम जो याच्यातनं येतो, करातनं येणारा पैसा असेल. दुसरा जो आपण पाहिला
की तो राज्याकडनं येणारं म्हणजे राज्याला येणारं अनुदान म्हणजे केंद्र सरकारकडून राज्याला येणारं अनुदान हे दुसरं स्रोत आहे आणि तिसरं स्रोत कधी कधी वेळ आली तर लोन कर्ज घेण्याचा अधिकार सुद्धा संबंधित राज्यांना आहे. पण राज्य म्हणा किंवा केंद्र सरकार जेव्हाही लोन घेतात तेव्हा त्या लोनची परतफेड करण्याची ताकद त्या सरकारमध्ये असली पाहिजे. अदरवाईज आपण पाहतो की कर्ज बाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून परिस्थिती विचारात घेऊन हे सगळे निर्णय घ्यावे लागतात. विकास कामं कोणती करायची त्यानुसार हे सगळे निर्णय असतील. अशा प्रकारे आज आपण बघितलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये आर्थिक संबंध घटनात्मकरित्या निश्चित केलेले आहे. पण जास्त अधिकार केंद्र सरकारला म्हणजे पार्लमेंटला असल्यामुळे ग्रँट देण्याच्या बाबतीत निर्णय इथे केंद्र सरकारकडून घेतला जातो. केंद्र सरकार जर एखादी योजना राबवत असेल तर त्या योजनेच्या संदर्भात जी काही रक्कम असेल ती राज्यांना येणार. पण काही विकासासाठी येणारी रक्कम किती द्यायची हे मात्र केंद्र सरकार ठरवणार. त्यामुळे बऱ्याचदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये किती रक्कम कोणाला द्यायची हे निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. म्हणून इथे आपण बघितलं की केंद्र सरकार इज अ पॉवरफुल इन द रिलेशन्स बिटवीन फायनान्स ऑल्सो. म्हणजे केंद्र सरकारला हे आर्थिक संबंधाच्या बाबतीत सुद्धा जास्त अधिकार आहे. केंद्र सरकारवरच राज्य सरकारला डिपेंड राहावं लागतं. आणि जर ह्या सगळ्या बाबतीत परिस्थिती आपण बघितली की जर एखाद्या राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली, सध्या आपण पाहतो कोविड-19 मध्ये बरेच उद्योगधंदे बंद झाले आणि अशा वेळेस परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जर गेली तर अशा परिस्थितीमध्ये आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? केंद्राला म्हणजे राष्ट्रपतींना आहे. म्हणजे इकॉनॉमिकल इमर्जन्सी आजपर्यंत आपल्या भारतात आलेली नाही हे आपलं सौभाग्य आहे. पण जर परिस्थिती बिघडली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारला कुठेतरी कंट्रोल करणं आवश्यक आहे असं जर वाटलं तर अशा वेळेस भारतीय राज्यघटनेच्या कलम 360 नुसार राज्यामध्ये किंवा देशामध्ये आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. म्हणजे संपूर्ण देशासाठी किंवा एका विशिष्ट प्रदेशासाठी सुद्धा आर्थिक आणीबाणी घोषित केली जाऊ शकते. पण आर्थिक आणीबाणी घोषित जर केली तर मग आपण पाहतो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसह अनेकांच्या पगारामध्ये कपात होऊ शकते. म्हणून निर्णय इथे सर्वात जास्तीत जास्त अधिकार हे केंद्र सरकारला जातात. म्हणून आर्थिक संबंधाच्या बाबतीतही इथे आपण पाहतो की सर्वात जास्त इन्कम केंद्र सरकारकडे. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्य सरकारला काम करायचं आहे. म्हणून राज्य सरकारच्या सगळ्या राज्य सरकारवर नियंत्रण जर कोणाचं असेल तर ते केंद्र सरकारचं आहे. त्यानंतर राज्य सरकारला अनुदान सुद्धा केंद्र सरकारकडनं मिळणार. त्यानुसार राज्याला आपली आपली योजना राबवण्याचं काम करावं लागेल. आणि याशिवाय आर्थिक आणीबाणीच्या प्रसंगी संपूर्ण अधिकार हे केंद्राला जात असल्यामुळे इथे आर्थिक संबंधाचा जरी आपण विचार केला तर सगळ्यात जास्त इन्कम हे केंद्र सरकारकडे, कमी इन्कम राज्य सरकारकडे. म्हणून राज्याला कुणावर डिपेंड राहायचंय? केंद्र सरकारवर. केंद्र सरकारवर डिपेंड राहायचं म्हणजे केंद्र सरकारकडनं मिळणाऱ्या अनुदानाचा विचार सुद्धा राज्याला करावा लागतो. आणि अशा प्रकारे आर्थिक संबंधांच्या बाबतीत जरी विचार केला तर आपल्या भारतीय संघराज्यामध्ये सर्वात जास्त अधिकार हे केंद्र सरकारला दिलेले आहे. तुमचा विचार केला मित्रांनो, इथे आपण इन्कमचा विचार केला की कोणाला किती इन्कम मिळणार, परंतु खर्चाच्या संदर्भात सुद्धा विचार करण्याचा अधिकार आहे. कोणत्या राज्याला किती ग्रँट आणि कोणामार्फत दिली जाते तर याचा विचार करत असताना वित्त आयोगाचा विचार आपल्याला करावा लागेल. या आर्थिक संबंधाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा वाद झाले तेव्हा आपल्या भारतामध्ये वेगवेगळे आयोग शेवटी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे आर्थिक संबंध हे चांगले असणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत हे आर्थिक संबंध चांगले असणार नाही तोपर्यंत त्या राज्याचा विकास होणार का? नाही. म्हणून यासाठी लक्षात घ्या की शेवटी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकमेकांच्या सहकार्याने देशाच्या विकासाचा विचार करणं गरजेचं आहे.